परसों नेशनल एग्जीक्यूटिव को ज्वाइन किया था, अब उन्होंने पार्टी भी छोड़ दी, कितना बड़ा धक्का है? नहीं, धक्का नहीं। क्या धक्का? करीबी माने जाते हैं, ये सबके करीबी थे। दीपक केसरकर हमारे करीबी है, उदय सामंत हमारे करीबी है, वहां बैठा हुआ हर व्यक्ति हमारा करीबी है। एकनाथ शिंदे हमारे सबसे ज्यादा करीबी है। जहां हम लोग बैठे उस हमारे घर में 8 दिन में एक बार तो हम मिलते थे, चाय पीते थे, खाते थे, गपशप करते थे, सुख दुख बांटते थे। सभी करीबी है। एकनाथ शिंदे आज भी हमारे करीबी है। सर, त्यांनी एक पिटिशन दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे त्यांनी दाखवलेले। त्यामध्ये एक तर आहे की आमचं जे निलंबन आहे ते रद्द करावं, त्याची ऑर्डर रद्द करावी। पहा, कायदेशीर लढाई आहे, लिगल फाईट अँड स्ट्रीट फाईट, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई, ती दोन्ही बाजूनी होत राहील। काल माननीय शरद पवारांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे 50 आमदारांचं बळ आहे, थांबला कशाला? आपके पास 50 MLA की ताकत है, विधायकों की ताकत है, तो अब गुवाहाटी में क्यों बैठे हो? वहां तो महाप्रलय आया है, बाढ़ आया है, लाशें तैर रही है, 120 लोग वहां मर चुके हैं, आपके आसपास ही पूरा बाढ़ है, आप क्यों बैठे हो यहाँ? वहां आप आइए महाराष्ट्र में, 50 का आपके पास आंकड़ा है, तो आपको आने से किसने रोका है? आप या, तुम्ही इकडे आइए आप। एकीकडे तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे पासून सगळेच तुमच्या जवळचे, पण एकनाथ शिंदेसह 16 आमदारांनी आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तुमच्या वक्तव्याने धोका येतोय, आणखीन काही धोका झाला तर शरद पवार, मुख्यमंत्री आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी तक्रार दाखवली। फार हिमतीचे लोक आहेत ते, म्हणून तेवढी हिंमत दाखवून आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले। सेंट्रल एजन्सीज त्यांना सुरक्षा देत आहेत, भीती कसली आहे? महाराष्ट्राचे पोलीस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहे। बघा, लोकांचा रोष, लोकांचा संताप, याला तुम्ही रोखू शकत नाही कोणताही कायदा आणि कोणतेही पोलीस। त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करूनच सुरक्षा मिळवावी लागते। पण आमचं असं म्हणणं आहे याची गरज नाही, इतकं वणवण फिरायची गरज नाही। महाराष्ट्रात हे राज्य आपलं आहे, ही माणसं आपली आहे, इथे सुद्धा हवा, पाणी, डोंगर, नदी, हॉटेल सगळं काय आहे, कोंबडी आहे, सगळं आहे, बकरा है, या इथे। दाऊद इब्राहिम का नाम एक बार फिर से सामने आया। एकनाथ शिंदे ने कहा है कि ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ता बना सकते हैं जिनके दाऊद के साथ रिश्ते हैं। आप ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ते बना सकते हैं जिसके महबूबा मुफ्ती के साथ संबंध है, जो प्रो पाकिस्तान है? आप ऐसे लोगों के साथ कैसे संबंध रख सकते हैं जो पुलवामा में 300 किलो RDX रखा, 40 जवानों की हत्या हुई, और आप RDX किसने रखा ये आपको पता नहीं है, ये सरकार को। ऐसे लोगों के साथ आप रिश्ते रखते हैं। दाऊद की बात बाद में करें। सर, जे उदय सामंत आपल्या बरोबर होते इतके दिवस, ते देखील काल गेलेले आहे। आपल्याला म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर सिक्युरिटी असून देखील ते निघून गेले आणि त्यांच्यावर ठीक आहे, बघा, प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा, जसं मगाशी म्हटलं की प्रत्येकाचा आत्मा जर मेला असेल, त्यांच्याकडून कशा निष्ठेच्या आम्ही अपेक्षा करायच्या? जर एकनाथ शिंदेसारखा माणूस ज्याने आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं आमच्याबरोबर, त्यांना जावं असं वाटलं तर इतरांना कशा करता दोष द्यायचा? तर मला वाटतं की काही लोकांना जबरदस्तीनं जे डांबून ठेवलंय ते परत येते। अजूनही आमची अपेक्षा आहे की ते परत येते, त्यांचा आत्मा जिवंत होईल आणि ते म्हणजे मगाशी म्हणालो की वापस एक बार जिंदा हो जाएंगे वो लोग। काही दिवसापूर्वी तुम्ही हे वक्तव्य केलं होतं की म्हणजे त्यांच्याबद्दलच की जे तुम्ही परत या, मुख्यमंत्र्यांशी बोला, तुमच्या काय अडचणी आहेत त्यांना मांडू, नंतर काही विचार वेगळा करायचा असेल तर तोही करता येईल, त्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नक्कीच। शेवटी ते सगळे आमचे लोक आहेत, आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। उद्धव ठाकरे, त्यांच्या आधी बाळासाहेब ठाकरे, या सगळ्यांनी त्यांना एका ममतेनं सांभाळलेलं आहे। आणि 2.5 वर्षातली परिस्थिती आपण जर पाहिली असेल, कोविड असेल, उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, या सगळ्याचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही गेला असाल तर ते अमानुष आहे। महाराष्ट्राला हे पटणार नाही। आणि आपण जर लोकांमध्ये जाल किंवा केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि ईडी आणि CBI तुम्हाला मतं मिळवून देणार नाही, हे लक्षात घ्या। मतं जनता देते, जी आज रस्त्यावर उतरलेली आहे। पण महाविकास आघाडीमध्ये राहण्यास ते इच्छुक नाही असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे, तर त्या विचारावर सुद्धा भारतीय जनता पक्ष जर महबूबा मुफ्ती बरोबर राहू शकते, सरकार बनवू शकते,
तर महाविकास आघाडीत तर या राज्यातल्या मातीतले पक्ष आहेत सगळे. आणि जर कोणी असं म्हणत असेल आम्ही हिंदुत्व सोडलं, एक म्हणत असेल आम्ही हिंदुत्व सोडलं, एक उदाहरण दाखवावं की शिवसेनेनं किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली. मला तुम्ही एक उदाहरण दाखवावं की या विषयावरती आम्ही. आज काश्मीरमध्ये काय चाललंय, काय पंडितांचं पलायन आहे, कसे पंडित मारले जात आहे, कशी पाकिस्तानची घुसखोरी सुरू आहे. चीनमध्ये गलवान व्हॅली पर्यंत, लडाख पर्यंत किती चीनी सैन्य घुसलेलं आहे. हे का हिंदुत्वाचं लक्षण आहे का? करणे दीजिए. संपर्क है, हमसे भी संपर्क. वाचवायचे असतील तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. पण ज्या शिवसेनेनं त्याला जन्म दिला, ज्या शिवसेनेनं त्यांचा पाळणा हलवला, ज्या शिवसेनेनं त्यांना सगळं काही दिलं आणि उभं केलं आयुष्यात, त्या शिवसेनेचा द्वेष करून ते अशा एखाद्या पक्षात जायचा विचार करत असतील तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार. तुमच्या तोंडून भाजपचं नाव निघतं, तुमच्या तोंडून प्रहार बच्चू कडूंचं माझं नाव निघालंय माझ्याकडे. म्हणजे की कोणत्या पक्षात ते जाऊ शकतील. आता एमआयएमचे तुम्ही बोललेत, मनसे कधी जावं ना, त्याने कुठल्याही पक्षात जावं. मनसेला जर मुख्यमंत्रीपद मिळणार असेल अशा पद्धतीनं तर ऐतिहासिक गोष्ट करू. तुमचे भाऊ सुनील राऊत यांच्याबद्दल सुद्धा प्रचंड काल पाहिलं तुम्ही आता ना. हो, माझ्या बरोबर ते सगळं मोर्चा सांभाळतात, ते सांभाळतायत मोर्चा. माहिती अशी समजली होती की सुनील राऊत तिथे जाऊ शकता अशी वावडी जरी असली तरी कदाचित त्यांना तिथे वेगळ्या काळासाठी तुम्ही पाठवू शकतात. की म्हणजे की एक राऊत नीती म्हणून अशी एक वेगळी चर्चा प्लॅन कळेल लवकरच काय होत आहे. कुछ ऐसा प्लॅन है. तर असे कोणी गेलेत का? म्हणजे उदय सामंत गेले का त्यांना पाठवलंय? पाहू ना आपण आता भविष्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मोहित कंबोज यांनी एक अत्यंत जहरी ट्विट केलंय सकाळी. म्हणजे की ते ट्विट खरं तर सगळ्यांनाच खटकणार आहे. तुमच्या बाबतीत वैयक्तिक ट्विट आहे, आपण ते बघितलंय का? काही कल्पना आहे? मला मैं ऐसे ट्वीट वगैरह. सर पार्टी के लिए रिवाइवल कितना मुश्किल होगा, क्योंकि बागी कैंप में लोग हैं, सालों साल इन्होंने ही तो शिवसेना को मजबूती दी है, आज ये अलग हो गए हैं. नहीं, जो सड़क पर उतरे हैं, जो बड़ी बड़ी सभा आज हो रहे हैं हजारों की संख्या में,
उसने पार्टी पड़ेगी, हम लोगों ने नहीं की पार्टी। बाला साहब ठाकरे हमेशा कहते थे मैं क्या हूँ, कि सामने बैठे हजारों लाखों शिवसैनिक मेरे, उनकी वजह से पार्टी और उनकी वजह से मैं शिवसेना प्रमुख हूँ, उनकी वजह से आप सब लोग नेता है, सांसद और विधायक। ठीक आहे, चलिए सर. दीपक सरकार म्हणाले संख्याबळ असून सुद्धा आम्ही महाराष्ट्र औरंगाबादचं नाव बदलू शकले नाही, हे शिवसेना मान्य. ठीक आहे. आता तुम्ही ज्यांच्या घरात बसलेला आहात त्यांच्याकडनं काम करून घेऊ आम्ही. एक प्रश्न बोला. शरद पवार यांनी दिल्लीत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य. आता एवढं तर गोष्ट क्लिअर आहे की राष्ट्रपती राजवट लागणार नाही. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये वोटिंग पर्सेंट मोठं आहे, म्हणजे सरकारच पुन्हा स्थापन होऊ शकतं एवढं निश्चित आहे. पण महाविकास आघाडी सरकारच कायम राहील का सत्ता होईल? तुमचा स्वतःचा अभ्यास काय म्हणतो, कारण तुम्ही एक पत्रकार सुद्धा आहात. मला असं वाटतं की अजून या गोष्टीवरती कोणी ठामपणे काही सांगू शकत नाही. फ्लोर ऑफ द हाऊसला जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ याची मला खात्री आहे. जसं मी म्हटलं की रोड टेस्ट आणि फ्लोर टेस्ट दोन्हीसाठी आम्ही तयार आहोत. कुठे आहेत? हा ते तुला क्लॅरिफिकेशन चलिए सुनील जी याद आहे एक मिनिट.